गडचिरोली जिल्ह्यामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या 1 ते 5 कामांच्या निविदा प्रक्रियेवर आता गंभीर आक्षेप घेण्यात आलेत। या 5ही कामांसाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा होती आणि प्रत्येक निविदेत 9 ते 10 कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या, परंतु अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली यांच्या कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी कंत्राटदार आले असता ती स्वीकारण्यात आली नाहीत। दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली। या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ असल्याची शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना गडचिरोलीच्या वतीने 28/8/2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदविण्यात आला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले। बांधकाम विभागाने कागदपत्रांची तपासणी केली असता या कंत्राटमध्ये सहभागी असलेल्या कंत्राटदार कंपन्या संपूर्ण भारतात हजारो ते 500 कोटी रुपयांची कामे घेण्यासाठी पात्र होत्या। मात्र एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतू परस्पर कायदा करून देण्यासाठी 100 ते 150 कोटींच्या कामात त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि एका विशिष्ट कंपनीला पात्र करून निविदा उघडण्यात आल्या। निविदा उघडल्यानंतर त्या एका विशिष्ट कंपनीला 10% अधिक दराने कामे देण्यात आले। मागील 5 वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद असताना कंत्राटदारांनी 30% कमी दराने कामे घेतली आहेत। याचा संपूर्ण लेखाजोखा बांधकाम विभागात आहे। आज नक्षलवाद संपला असताना आणि कंत्राटमध्ये स्पर्धा होत असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित 5ही कामांमध्ये आर्थिक व्यवहार करून 10% जास्त दराने हेतू परस्पर एकाच कंपनीला 5ही कामे देण्यात आली। सदर 5ही कामे तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच या 5ही कामांची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी केली आहे। बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने एकाच कंपनीला 500 कोटींची कामे 10% अधिक दराने दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा बसणार आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बोगस पद्धतीने झालेल्या 5ही कामांच्या निविदा तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष साई बोम्मावर आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केले आहे। यावेळी कंत्राटदार संघटनेचे नेते नितीन भाऊ वायलालवार, व्ही बोम्मावार, LL डोंगरवार, किरण राजापुरे, महेश मोहुर्ले, व्यंकट स्वामी पोचमपल्ली, धनंजय पाडीशालावार आणि पदाधिकारी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थुल, नानाभाऊ उपाध्ये, कृष्णा बाघाडे, दिनेश मुजुमदार, लीना विश्वास, लक्ष्मीताई कन्नाके आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।